पाचवा रंग हिरवा। तर हिरव्या रंगाची देवीला मी साडी घातलेली, हिरव्या रंगाची दारात देवीसमोर रांगोळी काढलेली, छान वाटलं। आणि मी देवीचं काम ना सकाळी सकाळीच करत असते। कसं घरात ना सगळ्यात सकाळी सकाळी सगळी कामं आवरली ना, स्वच्छतेची झाडून वगैरे सगळं, तर ना सगळ्यात पहिलं ना देवीचं काम केलं म्हणजे देवाचं, तर खूप छान असं घरामध्ये ना प्रसन्न वातावरण वाटतं। आणि दिवाबत्ती, धूप, अगरबत्ती, कापूर यांचा ना घरामध्ये सुगंध दरवळत असतो। मग ना पूर्ण दिवस आपला खूप छान जातो। तसंच मी देवी बसल्यापासून पण ना सकाळी सकाळी ना 8 वाजेपर्यंत सगळं काम आवरत असते। आणि देवपूजा करायची म्हटलं ना तर सगळी कामं आवरून मग देवपूजा करायची। कारण काय होतं, आपण ना देवपूजा केल्यानंतर बाकीची सगळी कामं केली ना तर मग आपल्याला देवाची पूजा ना असं लक्ष्मी गेल्यासारखं वाटतं। मग मी काय करत असते, नेहमी सगळी कामं आवरायची, आपली बाहेरची, घरातली स्वच्छतेची, झाडून पुसून जे काही काम आहे ना ते सगळी कामं आवरून मग मी ना छान अशी देवपूजा करत असते। आणि तुम्ही पण असंच करत जा। कारण काय होतं, आपण आधी देवपूजा करायची आणि बाकीची सगळी कामं करायची, मग ना असं सगळं धुवून गेल्यासारखं वाटतं। तसं नाही करायचं। तर सगळी कामं सकाळी सकाळी ना मी 8 वाजेपर्यंत सगळी आवरून घेतली। स्वयंपाक मागं ठेवत असते, देवीला चहाचा वगैरे नाश्ता ठेवत असते मी, पण सगळी कामं आवरून पहिलं लगेच देवीला छान असं जे काही रंग आहे त्या रंगाची साडी, तर मी देवी बसवली ना तर देवीला मी 9 रंगाच्या 9 साड्या नेसवत असते। तर आजचा रंग होता हिरवा, तर हिरव्या रंगाची छान साडी नेसवलेली मी तिला, मी स्वतः शिवलेली। तर आज मी ना तुळशीची माळ बनवलेली, असं भरगच्च तुळशीची माळ। माझ्या दारात ना अंगणामध्ये खूप सुंदर अशा तुळशीचा बगीचा आहे। तर त्या बगीच्यामध्ये मी ना खूप सुंदर असे ना सगळे तुळशीच्या तोडून आणले आणि सुंदर असा ना भरगच्च असा तुळशीला हार बनवला। चला म्हटलं आज ना हिरवा रंग आहे आणि ना तुळशीचीच माळ बनवूयात। तर छान असे तुळशीची माळ बनवले, थोडेसे राहिले होते शिल्लक माळ बनवून, मग मी मध्ये मध्ये ते ना परत लटकून दिले। म्हटलं छान अशी सुंदर दाटसर तुळशीची माळ होईल अशी मी खूप सुंदर अशी त्या तुळशीची, आणि त्याला ना मंजुळा पण ठेवल्या होत्या आणि छान दिसते आपल्याला तुळशीची माळ पण। आणि ना आपण कुठली पण माळ घालू शकतो। तसं ना मी दररोज एकदा तरवड्याच्या फुलांची, गोकर्णच्या फुलांची, झेंडूच्या फुलांची अशी ना सगळ्या प्रकारच्या माळा घालून झालत्या। आज हिरवा रंग आहे ना म्हणून मग मी हिरव्या रंगाची ना तुळशीचीच माळ घातली, तुळशीची माळ घातली। लगेच देवीला साडी पण नेसवलेली आणि मी स्वतः शिवली देवीला साडी। छान वाटतं, आपल्यात ज्या कला आहेत ना त्या दाखवायला ना छान वाटतं। तर मला ती देवीला साडी, वेगवेगळे ब्लाऊज वगैरे शिवायला येतात ना, तर मी छान अशी दरवर्षी ना देवीला मी स्वतःच साड्या शिवत असते। आणि आपल्या येते म्हटल्यानंतर आपण कशाला विकत आणायचे, तर छान अशी आपली कला पण तिथं मांडली जाते आणि आपण स्वतः शिवल्यानंतर आपल्याला छान पण वाटतं। आणि मग मी अशा ना 9 रंगाच्या 9 साड्या शिवून घेतलेल्या, म्हणजे स्वतः शिवून ठेवल्या। तर देवीला हिरव्या रंगाची साडी घातली, देवीला छान असा मी ना हार पण घातलेला, म्हणजेच माळ गठाला घालतात, तर छान अशी तुळशीचीच माळ केलेली, दिवाबत्ती केली, आणखीन कापूर वगैरे लावून पण मी छान पूजा केली। एका साईडला ना देवीची आरती वगैरे लावलेली, तर त्याचा आवाज म्यूट केलेला, कारण ना यूट्यूबला काय होतं कॉपीराईट येतं ना, म्हणून मग मी ह्याच्यामध्ये तो आवाज दिला नाही। सकाळी ना मी नेहमी पूजा करायला बसले ना पहिला आरती लावून देत असते, एका बाजूला कापूर लावून देत असते लाईटीवरती, छान असता घरामध्ये ना सुगंध पण दरवळतो, प्रसन्न वातावरण वाटतं। आणि देवीची पूजा झाल्यानंतर मी ना देवी पुढे पण कापूर आरती करत असते, आरती वगैरे धूप वगैरे लावली। सकाळी देवीला चहा ठेवलेला, तर सकाळी जेव्हा मी आमच्यासाठी चहा करते ना तेव्हा मी देवीला पण ठेवत असते। कसं आपले देव आपल्या घरात आहेत ना, देवी कशी घरातली आपल्या एक मेंबरच असतं। मग मी गणपतीमध्ये, गौराईमध्ये अशी मला सवयच आहे, जेव्हा केव्हा मी करेल ना तेव्हा पहिलं देवाला ठेवायचं आणि नंतर आपण प्यायचं, याची सवयच लागली। आणि ना छान वाटतं, घरात प्रसन्न वातावरण वाटतं। आणि सकाळी सकाळी देवाची पूजा केली ना खूप छान असा दिवस जातो, एकदम छान असा पूर्ण दिवस ना प्रसन्न जातो। त्यामुळे ना सकाळी सकाळी सगळं काम करून ना मी पहिलं देवाची पूजा करत असते। आणि देवाची पूजा म्हणजे सकाळी ना सगळं काम केल्याशिवाय करायचं, सकाळी सकाळी ना झाडून पुसून बाहेरची कामं केली ना स्वयंपाक मागं ठेवून पहिलं देवाचं काम करत असते। देवपूजा करून ना मी कधीच असे झाडलोट पुस वगैरे असं मी करत नाही। असं सगळं होऊन देवपूजा केली ना पूर्ण दिवस असा एकदम छान असा पॉझिटिव्हिटी जातो। मग पूजा वगैरे झाली आणि लगेच मग मी स्वयंपाकाला लागले, कारण उपवास होते सगळ्यांना। मग उपवासासाठी मी भेंडी केली उपवासाची, आणि शेंगदाण्याचं बेसन आणि बगरीचा भात खात होता, भाकरी। तर देवाला नैवेद्य, आणि देवाला नैवेद्य झाला की मग आम्हाला जेवायला होतं।
पटपट. आणि नेमकी काय होतं, आज 5वी माळ होती. 5व्या माळेला ना आमच्याकडे फेरीसाठी बायका येत असतात. मग फेरीला बायका आल्या ना तर सकाळपासूनच चालू होतात. एकदा दोनदा तर येऊन गेल्या, पण सकाळी घाई गडबडीत ना व्हिडिओज काढायचा राहिला. आता पण असं नाही का 7-8 8-8 बायका येत असतात. मग ना चला म्हटलं पटपट आपलं काम आवरून झालं ना त्यांच्याबरोबर नाही का त्यांचा पाहुणचार करता येतो. तर फेरीला बायका आल्यानंतर मी त्यांचा खूप छान असा ना पाहुणचार करत असते. आणि चांगलं पण वाटतं आपल्याला घरी ना असं ना देवीच्या रूपात सुहासिनींच्या रूपात देवी आल्यासारखं वाटतं. मग पटपट पटपट माझं काम चालू होतं. मग मी ते आल्यानंतर त्यांना चहा पाणी असं चालू असतं, गाणी वगैरे त्यांच्याकडून आरती वगैरे करून घेत असते आपल्या घरात. मग त्याच्यामुळं ना माझी ना सकाळची ना गडबड चालू होती. आणि देवी बसल्यापासून ना असं दररोजच चालू आहे, सकाळी लवकर उठणं, जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंतच निम्मी कामं होत असतात. आणि जागर म्हणजे देवी रात्रभर जागी असते, दिवा विजून द्यावा नाही असं चालू असतं. त्याच्यामुळे सगळी माहिती आहे, त्याच्यामुळे सगळं चालूच असतं. मग छान अशी भेंडीची भाजी एका साईडला, शेंगदाण्याचं बेसन, आणि मग आणि सगळा स्वयंपाक झाला ना तर मी ना एकदम क्लीन असा किचन स्वच्छ करत असते. काय माहिती आहे का, आपण स्वयंपाक झाला ना तर किचन स्वच्छ केलं तर छान वाटतं. आणि किचन नेहमी स्वच्छ ठेवल्यानंतर पूर्ण घर स्वच्छ केल्यासारखं वाटतं. तर पूर्ण घर एका बाजूला आणि किचन एका बाजूला असतं. तर जेवढ्या घराला साफसफाई करायला वेळ लागत नाही तेवढा ना किचनला नेहमी स्वयंपाक झाला ना पहिलं किचन क्लीन केलं ना तर पूर्ण घर स्वच्छ केल्यासारखं वाटतं आणि खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं. आणि स्वयंपाक झाल्याच लगेच किचन स्वच्छ केलं ना छान वाटतं, मुंग्या माशा होत नाही. म्हणून मी नेहमी ना माझा स्वयंपाक झाला की लगेच किचन क्लीन करत असते. आणि असं नाही का झाल्या पुसलं ना तर छान पण वाटतं. किचनवरती ना जे काही वस्तू असतात माझे डबे वगैरे ते पण लगेच मी ना थोडंसं हात मारून घेत असते दररोज. मग काय होतं, आपला किचन पण छान दिसतो आणि व्यवस्थित दिसतो आणि ना माशा मुंग्या होत नाही. आणि सॅनिटायझर टाकून मी किचन क्लीन करून घेत असते. आमची नाही पडेल झेंडूची फुलं छान म्हणल्या देवाला सकाळी देवाचंच छान आता बघितलं सगळ्यांना देऊ हा दिदी महिना दीड महिना झाला गौरायच्या आधी सोफा पहिला सोफा बाहेर काढला आणि खुर्च्या दुकानात पलीकडे वळवणार त्यांचा येतंय का आम्ही दररोज रंगाची टाकते. ऐका माळा घालून दे असं बस नाही तुम्ही घालता माळ गट आहे म्हणलं देवी आमची तर गट बसत नव्हते लक्षात मी म्हणते गटाला तुम्ही माळ दिली आहे म्हणून गटाला माळ घालता ती माझ्या लक्षात. ह्या माळाचं कुठं मला द्या नाही. तुम्हाला फोन केला आणि आजीला फोन केलाय पण कोणीच नाही उचलला. आम्ही इकडे होतो देवाच्या घरात आलते परत गेलते पण लगेच गेलते त्यांनी आज आले काय म्हणत
फुल आणावा तोडून माझे माय आणावा वेचून अरे गुंपावा बसून माझे माय गुंपावा बसून अरे गुंपावा बसून माझे माय गुंपावा बसून अंबाबाईच्या गळ्यात माझे माय काळूबाईच्या गळ्यात अंबाबाईच्या गळ्यात माझे माय काळूबाईच्या गळ्यात माझ्या अंगाची आरती होती माझे माय देवीची आरती होती माझ्या अंगाच्या शिवती माझे माय देवीच्या शिवती लावा कापडाच्या होती माझे माय कापडाच्या होती कापडाच्या होती माझे माय कापडाच्या होती आणि तीर्थाच्या गळ्यात माझे माय तीर्थाच्या गळ्यात माझे माय म्हणजे भक्ताला उदास माझे माय भक्ताला उदास दादा उदे उदे सदानंदीचा उदे उदे माता की जय काळबाईचा चांगले साखर दे रे मला मी म्हणलं तर मला करून दिला नाही चहा. अगं प्रत्येक घरी चहा म्हणल्यावर कसं गं? सगळं बाबा ठेवलाय आता अर्धाचा 2 वाटाचा साखर ठेवली तरी परवडते. त्या 2 बोटाचा ताण ठेवलाय आता तर फुलाचं तोड तिकडं करत जाईल. मी ना देवीला साडी वगैरे नेसवत असते ना, तर सगळ्या बायकांना खूप छान वाटलं. तर सगळ्यांना अशा एकमेकांशी बोलत होत्या. खूप छान असतं तिच्या घरी ना, सगळं देवाचं खूप छान असतं आणि सगळेच कार्यक्रम ती खूप छान करत असते, घरात उत्साहाने करत असते असं ते सगळं सांगत होत्या. आणि नेमकं मंदिरात काय झालेलं, माझे ना उलटी फुलं मांडण्यात आलते आज, म्हणून ना त्याच मला सांगत होत्या की ना तशी फुलं मांडायची नाही आणि माझ्या लक्षात पण नाही कशी फुलं मांडायची असतात ते. तर मी मांडून दिली, पण मी ना नेहमी मोठ्यांनी सांगितलं ना लगेच त्यांचं पालन करत असते आणि ते ना त्याच्यात चेंज करत असते, त्याच्यामुळं काही विशेष नाही. आणि त्यांना खूप छान वाटतं माझ्या घरी. तर त्या गौराईला गणपतीला वगैरे येत असतात ना, त्यामुळे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की ना खूप थाटामाटात मी म्हणजे देवाचं काम करत असते. तर आणि देवीला 9 दिवस ना 9 रंगाच्या साड्या, 9 रंगाच्या रांगोळी असं त्यांचं चालू होतं की तिने 9 रंग छान अशी हिरव्या रंगाची रांगोळी काढली, हिरव्या रंगाची देवीला साडी घातली. तर म्हणजे नाही का चालू होतं त्यांचं. तर मी म्हटलं की ना मी ना 9 दिवस 9 रंगाच्या साड्या वगैरे घालत असते. तर आपण कसं घालतो तसं मी देवीला पण छान नटवत असते, रांगोळी पण 9 रंगाच्या 9 घालत असते. तर खूप छान अशा मला त्या 9 असतात. मला खूप छान वाटलं की ना आपल्याला मोठे जण इतके छान बोलतात आणि म्हणजे कसं लहान असल्यामुळं ना तर काही गोष्टी माहिती नसतात, तर चुकल्यानंतरच आपण शिकत असतो. त्यामुळं मला काही वाटत नाही कोणी काही बोलल्यानंतर. मी ना जे काही माझे चुकले ना त्यात मी ना नेहमी सुधारणा करत राहते आणि नेहमी ना चुकीतनंच माणूस सुधरत असतो. आणि छान वाटतं देवाचं पण. आणि कसं देवाचं केलं ना तर कधीच काही कमी पडत नाही. मी ना कुठल्याच गोष्टीला ना असं मागं पुढं बघत नसते. आल्यानंतर ना छान असं त्यांचा पाहुणचार जे असेल ते कधी कसं हे ताटाच्या बायका वगैरे ना कधी येत नाही, मग आल्यानंतर त्यांचा छान पाहुणचार. तर त्या एकमेकांशीच बोलत होत्या आणि त्या काय माहिती आहे का, प्रत्येकच वेळेस आल्या ना मी तर खूप छान असं त्यांचं करत असते ना, त्यांना अशा बोलून जातात. छान वाटतं कसं आपल्याला कोणीतरी चांगलं बोलते असं ऐकायला खूप छान वाटतं. तर असं सगळं चालू होतं. आणि मग त्यांना मी चहा नको म्हणत होत्या, त्या पण थोडासा मांडलेला नको म्हटलं. तसंच कसं सगळ्यांना उपवास असतो, मग उपवासा दिवशी असंच लावायचं बरोबर वाटत नाही, म्हणून थोडा चहा प्या म्हटलं. आणि चहा झाल्यानंतर ना मी त्यांना केळी वगैरे पण देणार होते. पण कसं आपला चहा घरात पाहुणे आले ना तर चहा केल्यानंतर खरंच पाहुणे आल्यासारखे वाटतात. मग पुढं काय जे असेल ते आपण करतो. त्यामुळे मी त्यांना चहा वगैरे केल्यानंतर मग त्यांची दक्षिणा वगैरे असं चालू होतं, एकमेकांशी गप्पा चालू होत्या. खूप छान वाटलं. घरात एक अर्धा पाऊण तासच त्या होत्या, पण इतकं छान वाटलं ना. देवी आईची आरती वगैरे बोलल्या की असं खूप प्रसन्न वाटतं वातावरण. आणि ना मी तर सकाळपासून त्यांची वाटच पाहत होते. सकाळी 2-3 जणी येऊन गेलेल्या, तेव्हा काय मला वेळ नाही भेटला व्हिडिओ काढायला. आता सगळं काम आवरलेलं आणि कसं आरव शाळेत जाणार म्हटलं की ना मग सकाळ धरणं काम असतं. आणि आराध्याला पण मी शाळेत पाठवलेली. मग कसं ते पोरं शाळेत गेली का मग असं आवरायला देवीचं काम असलं की देवीचं सकाळपासून चालू असतं.
आणि खूप छान वाटलं. आणि सगळ्यांनी मला खूप चांगलं बोललं ना तर त्याला मला तर अजूनच छान वाटलं. आणि माझी आई पण दररोज येते ना ती पण सांगत असते की ना ही खूप छान अशी देवीला साडी नेसवते आणि तिला लहानपणापासूनच खूप वेळ आहे देवाचं, स्वच्छतेचं, आणि तिनं खूप नीटनेटकीपणाने सगळं काम करत असते. तिनं नेहमी सांगत असते. आणि ती दुपारी येणारच होती बघा, 2-3 दिवस येतच होती. दुपारी बाजरी भरायला येणारच होती. तिनं दररोज असं आलं की ना पहिलं देवाचं दर्शन घेत असते माझ्या घरी आल्यानंतर. आणि छान अशी देवीला साडी शिवली. तिला ना लहानपणापासूनच असं सगळ्या गोष्टींचं वेळ असं ती पण बोलत असते. आणि ह्या बायका पण बोलतात. खरंच आईसारखंच सगळ्या बायकांना मला धरत असतात लेकीप्रमाणे. आणि छान वाटलं आणि ऐकायला पण छान वाटतं. कुणीतरी आपल्याला चांगलं बोलते हेच ऐकून ना अजून कुठले पण चांगली गोष्ट करायला खूप प्रोत्साहन येतं. हेच एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यांना चहा दिला मी. आणि दुपारचे 3 वाजलेले आणि इतका पावसाचा भयंकर वातावरण झालेलं ना, असं अंधार अंधार 3 वाजलेत पण बघा इतका अंधार अंधार वाटलेला. आणि दारात ना बाजरी वाळ्या घातलेली. कालच वडील म्हणत होते भरायची इतकं जाम ऊन पडलं होतं ना काल, असं माणूस वाळला असं ऊन पडलेलं. पण म्हटलं चला आता उद्या पण अशी वाळून निघेल. पण काय सांगावं, आज इतकं पावसात सकाळपासून पावसाने धो दिला ना, तर पाऊस इतकी डेंजर मजा करतोय ना, असं इतकं डेंजर ऊन पडलं. इतकी छान अशी बाजरी वाळली. म्हटलं चला आता अजून एक ऊन देऊन घ्यावं बाजरीला, म्हणजे कसं एकदा भरली ना बाजरी बाहेर काढणं मग खूप मुश्किल राहतं ना, म्हणून म्हटलं चला. तर मीच बोललेली की आपण अजून एक ऊन देऊ म्हणून. पण काही सकाळपासून बाजरी झाकून एकदम चिकचिक. तर दुपारच्या 3 वाजेपर्यंत ना थोडासा पाऊस उघडला. मग लगेच भाऊ वडील आई आम्ही सगळ्यांनी मिळून इतकी भरभर बाजरी भरली ना, काय सांगावं 10-15 गोण्या का अर्ध्या पाऊण तासमध्ये. आणि भाऊ नसताना बाजरी भरायला तर काय सांगायचं लय तारमळ झाली असती. त्याने एकदम जाम अर्ध्या गोण्या बरोबरच वट्यावरती नेल्या आणि ना हाफ करत ना फुल केल्या. अशा गम्याल्याने व्हायची काही गरजच पडली नाही. आम्ही ना फक्त भरू दिल्या आणि त्याने एकदम नेऊन अशा ना अर्ध्या भरून टाकल्या. तर असलं काम करायचं म्हटलं ना खरंच गडी माणूस पाहिजे बाबा. तर त्याने ना खूप हेल्प केली आणि त्यानेच केलेली बाजरी शेतामध्ये. पण कसं आपल्याला काम करणं जरूर राहतं ना. आणि बाजरी म्हणजे काय माहिती आहे का, मी अशी शेतात जेव्हापासून जायला लागले ना पहिल्यांदाच अशी बाजरी केली. खरंच बाजरीचं पीक म्हणजे ना खूप मुश्किल आहे बाबा. पावसाच्या दिवसात बाजरी येते आणि इतकं डेंजर त्रास दिला ना बाजरीने. पण कसं आहे आपल्या शेतात केलेलं पीक ना असं भिजत दिसताना ना खूप असं वाईट वाटतं. पण आम्ही काही भिजून दिली नाही. घरातले वेगळीच कामं, देवी माती बसलेली, आणखीन बाजरी दारात. आईला पण खूप काम पडलं. दररोज येणं वाळाय घालणं असं चालू होतं. मग फायनली आम्ही ना ती एकदाची बाजरी वर घेतली. म्हटलं चल बघू आपण कधी लय ऊन पडलं का मग टाकू. पण एकदा वाट्यावरती आलं ना, आज ना ढगफुटी सांगितलेली त्यामुळे सगळ्यांची घाई गडबड चालू होती. सकाळ धरणं पण खूप पाऊस पडलेला. पण मध्यंतरी ना 2च्या दरम्यान ना असा थोडासा उघडीक झाला का लगेच भरून घेतली. आणि वाट्यावर बाजरी आणाय सुद्धा मला वाटतं त्यातल्या मग तोंड लावा.
किती मोज बरं चल. आला आला चल धरा 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 धरा. आता तीच मांडायला लागेल भाऊ. मग भरून द्या. काय लेखवा घ्यायचं. बाजरी नाही दाखवायला लावली. लांबून उभा राहा तिथला. तिथं उभा राहा. एकाचं टेन्शन गेलं. भिजली भिजली. उघडा उघडा. मोज ना पटकन मोज ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. बारीक मोठे आहेत ना त्याच्यामुळे काय करावं. काढलाय की तवा बी. कधी सा- हा तेव्हा नाही ना काढलं सापाचं. पप्पांनी का मोबाईल बघू का साप बघू काय झालं उड्या मारू केवढा मोठा साप होता. करू का बंद. जाऊ दे की. आज ते झालं तर आपण बादली काढली नाही का भाऊ. आहे ना होय 2-3 दिवस पाऊस जागली. तेव्हापासून त्या बाजूचं बाळ पण चालू. लेकरं गेलं. 100 किलो तर काही. अयो. हा येवत ना भाऊ येवत. आई काढून काढ. 5 6 7 8 5 6 7 8 9 10 मोठे लेक सारखे जायचं पाच असं करायचं काय करायचं. आता कमी होते ना आपल्याला मस्त नाही संपलं सगळं. आपलं काय असताना ही पिशवी बरं ना मग. बाकीचं दोन आहे त्या बाजूला. हा एकेकाला राखून काढावं लागेल. काढून तुलाच लागेल ना तोंड लावायला यायला. 6 आहेत मोठ्या म्हणायचे. मोठ्या 6 आणि 11 6 मोठे 3 4 5 6 आहेत. त्यात बरं 6 आणि त्या 11. त्या 11. 11 का? हा, मग करेक्ट 4 मिनिटाला बंद करतो. 10 वाजले अजून. 10 6 म्हणजे सगळे 10 मिळून बाकी. 22. लय पाऊस आलाय जवळ. हे बघ तिकडं त्या कुरकुमला तर डोंगर दिसत नाही. लय पाऊस आहे. आता बेडवर सोडून द्या फक्त मी आणतो बांधतो इथं. झाली नाही एकदाची बाजरी भरून. चल फक्त मोबाईल चालू आहे. राहू द्या
आत्याचा फोन आलता वडिलांच्या मोबाईलवरती, सगळ्यांना काळजी लागलेली, दारात बाजरी वाळत होते 10-15 पोत्या, त्याच्यामुळे तिचा पण फोन आलता की बाजरी भरली का वाळली का, तर तिने माझ्याकडे दिला, कारण लय दिवस झालं फोन केला. तिला म्हटलं की काही फोन नाही काही नाही, कारण तिच्याकडे पण असं आता सगळीकडे पाऊस म्हटलं की सगळीकडे धावपळ, तर विचारत होती की बाजरी वगैरे भरली का. बाई भरली म्हटलं एकदाची बाजरी, आणि ना बाजरी जशी वाळायला घातली ना तशी ना रात्रंदिवस झोप नव्हती, त्याच्यामुळं ना सगळ्यांनाच काळजी लागलेली, आणि आईला ना आप्पाला तर खूप म्हणजे खूप काळजी लागलेली. तर फायनली एकदाची बाजरी वाट्यावरती आली, आता डगफुटी होऊ नाही तर काही होऊ असं म्हणजे इतकं टेन्शन फ्री झालेलं, त्याच्यामुळं काहीच नाही. आता किती पाऊस आला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आई आणि आप्पांना कसं दररोज यावं लागायचं, बाजरी वाळायला घालायची हे करायचं, आणि त्यांची इतकी मदत झाली ना, खरंच इतकी मदत की सांगायलाच सोय नाही, इतकीच मदत. सकाळीपासून त्यांना म्हणजे एकदम छान असं ना वाळेपर्यंत झाकून झाल्याशिवाय ना ती कधीच घरी गेली. पहिल्या आमच्या झाडाच्या पण अशाच होत्या मिरच्या, पण बरं झालं थोडी पण चांगलं अंजीर आहे. बाळा खा ना एक अंजीर. काय आणते दर की काही ही दर की, तुला आणू का पाणी? नाही ही कोणती? हा ही नको बाळा, तिला लागते ती. ही तर छोटी अंजीर ज्याला लागन ती खाई. मिरच्या आणल्या ताईने थोड्याशा तिच्या शेतातल्या. चला आज साडीवर ना लय काम झालंय. इतका पाऊस येतोय ना बाहेर, भयंकर पाऊस येतोय. बघा कसा अवतार झालाय. सगळी बाजरी वगैरे भरली, आणि बाजरी भरल्या पाऊस आलाय त्याच्यामुळे टेन्शन गेलंय सगळं. टिकली बघा कसं गंध वगैरे, सकाळी ना देवाच्या बायका वगैरे आल्या त्याच्यामुळे सगळं झालंय. एकदाची बाजरी घरात आली त्याच्यामुळे ना लय टेन्शन फ्री झालंय ना. आईचं पण टेन्शन फ्री झालंय. आईला रात्रंदिवस झोप नव्हती आणि आम्हाला पण, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. वाट्यावर येऊन पडली बाजरी आता व्यवस्थित अशी आता. आणि इतका पाऊस, उद्या तर डगफुटी सांगितली त्याच्यामुळे आज भरून घेतली काय. आता बघू थोडीफार नंतर वाळवता येईल, पण तशी वाळवायची गरज नाही. आता तोंड बिंड लावून ठेवून द्यायची. चहा वगैरे झालाय सगळं. आता वाजले 4:30. आईने थोड्या मिरच्या आणलेल्या आहेत ना, पण आल्या लगेच बाजरी भरायला बसलेली ना, त्याच्यामुळे मग ठेवल्या. अंजीर पण आणल्यात, त्या दिवशी पण आणलेली, आता पण पिकलेली आणल्यात. आता खाते. बाहेर चाललाय कालवा, पाऊस, आरो आहे ना घरी, छान आहे. घरच्या झाडाची अंजीर आणले तिने.